पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद. भारत डेन्मार्क हरित धोरणात्मक सहकार्याला दर्शवला भक्कम पाठिंबा. नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदांचं आरोपपत्रात नाव. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप करत याविरोधात आज काँग्रेसचं देशभर आंदोलन. काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याची भाजपाची टीका. वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. केंद्र सरकारकडून यापूर्वीच कॅव्हिएट दाखल. वक्फ सुधारणा कायद्याबद्दल पाकिस्तानने केलेल्या टिप्पणीचा भारताकडून तीव्र निषेध. भारताच्या अंतर्गत बाबींबद्दल मत देण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, भारतानं खडसावलं. पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज इमाम आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा. भारत आणि अमेरिका यांच्यात या आठवड्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा. 2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार $500 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं राज्य शासन आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार. शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल ₹20 वाढ. नाफेडमार्फत मिळणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप केंद्रातून करण्याची परवानगी. अजित पवार. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामं कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये 25% सुधारणा झाल्याचं दिसून येईल. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 2 जहाल नक्षलवादी ठार. आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा. माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव तर ऋतुराज गायकवाड, सचिन खिलारी, अदिती स्वामी, ओजस देवतळे पुरस्कारांचे मानकरी.